नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मॅडम विजय या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवरती आपण खूपच सोप्या पद्धतीमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये गणित हा विषय शिकवत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण भागाकार करायला शिकणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, बेसिक भागाकाराचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहेत. त्यावरती खूप व्ह्यूज सुद्धा आहेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा, म्हणजे हा मोठा भागाकार करायला तुम्हाला सोपं जाणार आहे. तर बघा, इथं आपल्याला 22 या संख्येने 4644 या संख्येला भागायचं आहे. तर बघू शकता, इथं पहिल्यांदा संख्या आहे 46. तर पाहायचं आहे आपल्याला 22च्या पाड्यात 46 ही संख्या आहे का. 22चा पाडा पाठ असायला पाहिजे, नसेल तर तयार करता आला पाहिजे. पाडा कसा तयार करायचा हा सुद्धा व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तर तो सहित तुम्ही नक्की बघू शकता. तर 22चा पाडा म्हणायचा आहे 22 एक 22, 22 दुने 44, 22 त्रिक 66. बघा, 22 त्रिक 66 ही संख्या 46 पेक्षा मोठी होत आहे. मग आपला भागाकाराचा नियम काय आहे, तर ज्या संख्येने आपल्याला भागायचं आहे त्या संख्ये एवढीच त्या पाड्या या, म्हणजे आता 22 या संख्येला भागायचं आहे, पहिल्यांदा 46 ला भागायचं आहे, म्हणजे 22च्या पाड्यामध्ये 46 ही संख्या आहे का बघायचं आहे. जर 46 ही संख्या 22च्या पाड्यात नसेल तर मग काय करायचं असतं, 22च्या पाड्यात 46 पेक्षा लहान परंतु 46च्या जवळची संख्या कोणती आहे बघायचं. बघा आता, 22 एक 22, 22 दुने 44 ही संख्या 46 पेक्षा लहान सुद्धा आहे आणि 46च्या जवळची सुद्धा आहे. मग 22 दुने 46, 2चा भाग आपल्याला इथं घालायचा असतो. 46 ही संख्या नाही, कोणती संख्या आहे 22च्या पाड्यात, 22 दुने 44, तर ती संख्या आपल्याला इथं खाली लिहायची असते आणि याची आपल्याला वजाबाकी करायची असते. तर बघा आता, 46 वजा 44 ही संख्या करायची आहे. 6 मधून 4 गेलेला आहे 2 राहतं, 4 मधून 4 गेले 0 राहतं. आता पुढची एक संख्या आपल्याला खाली घ्यायची आहे, 24 ही संख्या घ्यायची आहे. आता बघायचं आहे 22च्या पाड्यात 24 ही संख्या आहे का, तर 22च्या पाड्यात 24 ही संख्या नाही. 22 दुने 44 येतं लगेच. मग 24 पेक्षा लहान संख्या ही 22च आहे. मग 1चा भाग जातो, 22 एक 22. मग 22 ही संख्या खाली घ्यायची आहे आणि वजाबाकी करायची आहे. 4 मधून 2 गेले, किती राहिलं, 2 राहिलं. आता 2 मधून 2 गेले 0 राहिलं. पुढचे 4 खाली घ्यायचं आहे. डबल 24 आहे, डबल 1चाच भाग जाणार आहे. 22 एक 22 आणि तर 24 वजा 22 करून आपल्याला मिळणार आहे. 4 मधून 2 गेलं 2 राहिलं, 2 मधून 2 गेलं 0 राहिलं. तर आपला भागाकार इथं संपतो. पुढील संख्या आहे का कुठली, नाही. मग आपली बाकी आलेली आहे 2 आणि भागाकार आलेला आहे 211. तर याच पद्धतीने आता पुढचं गणित करायचं आहे. खूप सोपं आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे. 21 ने 7451 ला भागायचं आहे. तर 21च्या पाड्यात 74 ही संख्या आहे का बघायचं आहे. 21 एक 21, 21 दुने 42, 21 त्रिक 63, 21 चौक 84. तर बघू शकता 84 ही संख्या 74 पेक्षा मोठी होत आहे. मग 21 त्रिक 63 ही संख्या आपल्याला घ्यायची आहे, जी की 74च्या जवळची आणि लहान आहे. तर 3चा भाग जातो, 3 वरी लिहायचं आहे. 21 त्रिक 63 येतं, मग जे 63 आहे ते खाली घ्यायचं आहे आणि 74 आणि 63ची आपल्याला इथं वजाबाकी करायची आहे. 4 मधून 3 गेलं 1 राहिलं, 7 मधून 6 गेले 1 राहिलं. इथं आपली बाकी आलेली आहे 11. आता पुढची संख्या खाली घ्यायची आहे 5. आपण एक एक करूनच संख्या खाली घेऊ शकतो, हा नियम तुम्हाला माहीत आहे. आता बघा, इथं 21च्या पाड्यात 115 ही संख्या आहे का बघायचं आहे. 21चा पाडा म्हणायचा आहे. 21 एक 21, 21 दुने 42, 21 त्रिक 63, 21 चौक 84, 21 पाचा 5 चौदरशे, 21 संग 26. मग 21 सक्के 126 येत आहे. मग ती संख्या 115 पेक्षा मोठी होत आहे. मग 21 पाचा 105 आपण ही संख्या घ्यायची आहे, म्हणजे 5चा भाग घालायचा आहे. 21 पाचा किती आहे, 105. तर 105 ही संख्या घ्यायची आहे आणि वजाबाकी करायची आहे. 5 मधून 5 गेलं 0 राहिलं, 1 मधून 1 गेलं 1 राहिलं, 1 मधून 1 गेलं 0 राहिलं. तर उरलं 10. पुढची संख्या खाली घ्यायची आहे. आता डबल इथं 101 आलेलं आहे. आता 21च्या पाड्यात 101 आहे का बघायचं आहे. तर आताच बघितलं आपण 21च्या पाड्यात पाचव्यांदा 105 आहे, ते जे की 101 पेक्षा मोठा आहे आणि चौथ्यांदा आहे 84. मग 4चा भाग जातो, 21 चौक 84 आणि 84 खाली घ्यायचं
घेतलं. आता याची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी हातच्या याची तुम्हाला येत नसेल तर ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण वजाबाकी शिकलेली आहे. जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या. आपली एक प्लेलिस्ट आहे सर्व बेसिक गणित म्हणून. त्यामध्ये सर्व बेसिक गणित, वर्ग, वर्गमूळ, वजाबाकी, बेरीज, सगळं काही, छेदांचा गुणाकार, बेरीज, वजाबाकी सगळं काही अवेलेबल आहे. तुम्ही ती जर प्लेलिस्ट बघितली तर तुमचं सर्व बेसिक गणित जे आहे ते सुरळीत चालणार आहे. तुम्हाला सर्व बेसिक गणित येणार आहे. तर आता 1 मधून 4 जात नाही. मग इकडचा हातचा इथं घ्यायचा आहे. म्हणजे इकडचा हातचा इकडे घेतल्यानंतर इकडं 1 येईल म्हणजे इथं 11 तयार होणार आहे. 11 मधून 4 गेले किती राहतं बघा. 11 मधून 4 गेल्यानंतर इथं 7 राहतं. आता बघू शकता इकडचा हातचा इकडं आल्यामुळं इथं बनतं 7 आणि इथं 10 मधून 7 गेले किती राहतं, 3 राहतं. त्यात 37 ही आपली वजाबाकी येते. तर इथला हातचा वाढून इथं 9 होतं आणि 10 मधून 9 गेलं 1 राहतं. पुढचं गणित बघूया. 19 या संख्येने 2489 या संख्येला भागायचं आहे. 19च्या पाड्यात 24 ही संख्या आहे का बघायचं आहे. 19 एक 19, 19 दुने 38 ही संख्या मोठी होते. मग 1चा भाग जातो. 19 एक 19. वजाबाकी करायची आहे. 4 मधून 9 जात नाही. मग इकडचा हातचा घ्यायचा आहे. 14 मधून 9 गेले. 9, 10, 11, 12, 13, 14, 5 राहिले. आता इकडचा 1 इकडे गेल्यामुळं इथं 1च राहिला. 1 मधून 1 गेलं, 0 राहिले. पुढचे 8 खाली घ्यायचं आहे. 58 झालं. आता 19च्या पाड्यात 58 ही संख्या आहे का बघायचं आहे. 19 एक 19, 19 दुने 38, 19 त्रिक 57. तर पहा 57 3चा भाग जातो. 19 त्रिक 57 ही संख्या आहे. 58 संख्या 19च्या पाड्यात नाही. 8 मधून 7 गेले, 1 राहिलं. 5 मधून 5 गेलं, 0 राहिले. आता पुढचे 9 खाली घ्यायचं आहे. आता पूर्ण 1चा भाग जात आहे. 19 एक 19 आणि इथं आपल्याला बाकी मिळालेली आहे 0 आणि भागाकार मिळालेला आहे 131. पुढचं गणित आहे 18 ने 9578 ला भागायचं आहे. तर 18च्या पाड्यात 95 ही संख्या आहे का बघायचं आहे. 18 एक 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 पाचे 90 आणि 18 संग 108 होतं. तर 18 पाचे 90चा 5चा भाग जातो. वजाबाकी करायची आहे. 5 मधून 0 गेले, 5 राहिले. 9 मधून 9 गेले, 0 राहिले. पुढचे 7 खाली घ्यायचं आहे. 18च्या पाड्यात 57 ही संख्या आहे का बघायचं आहे. 18 एक 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54 संख्या आहे. 3चा भाग जातो. तर 54 ही संख्या लहान आहे 57 पेक्षा, ती घ्यायची आहे. वजाबाकी करायची आहे. 7 मधून 4 गेलं, 5 राहिलं. 5 मधून 5 गेलं, 0 राहिलं. पुढचं 8 खाली घ्यायचं आहे. 58 ही संख्या आहे का बघायचं आहे. 18च्या पाड्यात 18 एक 18, 18 त्रिक 18 एक 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54, 54चाच भाग जातो. डबल 3चा भाग जातो. वजाबाकी करायची आहे. 8 मधून 4 गेले, 4 राहिलं. 5 मधून 5 गेले, 0 राहिले. अशा प्रकारे आपण भागाकाराची 4 गणितं पाहिलेली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी भागाकाराची काही उदाहरणे पाहणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.